नमस्कार, आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज कमी साहित्यामध्ये पावभाजी बनवणार आहे. तर इथं मी घरचंच बटर वापरून पावभाजी एकदम छान चवदार अशी पावभाजी बनवलेली आहे. आता इथं मी भाज्या घेतलेल्या आहेत, जेवढ्या घरी आहेत तेवढ्या घेतलेल्या आहेत. इथं सिमला मिर्च घेतलेल्या आहेत 2-4, फ्लावर घेतलेला आहे आणि 2-4 बटाटे घेतलेत. आता ही सर्व भाज्या मी काही धुतल्यात. आता फुलकोबी तर जेवढी लागणार आहे तेवढी घेणार आहे मी, एवढी काही लागणार नाही. आता ह्याचे बारीक काप करून घ्यायचे आणि नंतर कट करून घ्यायचे. ह्याच्यामध्ये हिरव्या कलरच्या आळ्या असतात, त्यामुळं बघून फुलकोबी घ्यायची. आता इथे फ्लावर सगळं कट करून झालेलं आहे. आता धुवून ठेवायचे तोपर्यंत. आता इथे मी शिमला मिरची कट करून घेणार आहे. तर शिमला मिरचीचे पण जास्त काही मोठे किंवा लहान कट करून घ्यायचं नाही, मध्यम आकाराचे तुकडे बनवून घेतलेत मी अशा पद्धतीनं. आता ही पण धुवून घ्यायचे. आता बटाट्याची साली काढून फोडी बनवून घ्यायच्यात. आता सर्व बटाट्याची साली काढून घेतल्यात. तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. ऑलवर क्लिक करा, म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका. तुमचे एक लाईक, एक सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉईंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आणि छानशी कमेंट करा. चला रेसिपीकडे वळूया. आता हे एकदा पाण्यानं धुवून घ्यायचे, नंतर धुवायची गरज नाही. आणि मध्यम आकाराच्या फोडी बनवून घ्यायच्या. तर एकदम सोप्या पद्धतीनं कुणालाही जमेल अशी पावभाजी मी बनवून दाखवणार आहे. तुम्हाला जर वाटलं याच्यात वाटाण्याच्या शेंगा, गाजर, बीट टाकू शकता. माझ्याकडे नव्हतं म्हणून मी टाकलं नाही. जेवढं साहित्य आहे तेवढ्यातच बनवणार आहे. आता हे सर्व धुवून घेतलेल्या भाज्या याच्यामध्ये टाकून घ्यायच्यात. आता फ्लावर आणि शिमला मिरची पण धुवून घेतलेली आहे, ती पण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची. तर 5-7 जणांसाठी मी इथं पावभाजी बनवणार आहे. चवीनुसार मीठ टाकायचे. आणि 1 ग्लासभर पाणी टाकायचे आणि झाकून ठेवायचे. झाकण लावून 2-3 शिट्ट्या घ्या. आता गॅसवर कुकर ठेवले. आता इकडे बाकीचे साहित्य कट करून घ्यायचे. तर इथं 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. थंड होण्यासाठी कुकर ठेवले. टोमॅटो आणि कांदा पण कट करून घेतलेला आहे. आता इथे मसाले घ्यायचे आहेत. धने पावडर घेतलेले 1 चमचा, 1 चमचा जिरे पावडर घेतले, अर्धा चमचा हळद घ्यायची, घरगुती लाल तिखट घेतलेलं 1 चमचा, बेडगी मिरची पावडर पण घ्यायचे. आता इथे बेडगी मिरची पावडर घेतलेला आहे 2 चमचे. आता इथं कुकर पण थंड झालेला आहे. स्मॅशरने एकदम बारीक अशा भाज्या बनवून घ्यायच्यात, एकदम बारीक करून घ्यायच्यात. तुम्हाला जर वाटलं तर याच्यामधलं गरम पाणी बाजूला काढून स्मॅशरने एकदम बारीक करून घ्यायचं आणि नंतर तीच पाणी ह्या भाजीमध्ये टाकून घ्यायचे. आता एकदम बारीक झालेल्या आहेत भाज्या. गॅसवर कढई ठेवली. आता घरचं बटर टाकलेलं आहे मी, किंवा लोणी म्हणतात याला पण. आणि याच्यातच तेल टाकायचे 2 चमचे. आता मी या पळीने 2 पळे तेल टाकणार आहे, कारण बटर करपू नये म्हणून. आणि याच्यामध्ये जिरे टाकायचे 1 चमचा. लगेचच कट केलेला कांदा टाकायचा आहे. तर कांदा एकदम बारीक कट केलेला आहे. तर इथं भाजी एकदम छान मिळून येते आणि कांदा बाजूला दिसत नाही. एकदम सोनेरी रंगामध्ये कांदा आता तळून घ्यायचा आहे. आता इथं कांदा एकदम छान असा तळलेला आहे.
आता अशा पद्धतीने तळल्यावर लगेच ह्याच्यामध्ये लसूण अद्रकची पेस्ट टाकायची, एकदम बारीक वाटलेली. आणि लसूण अद्रकची पेस्ट थोडीशी तळत आल्यावर ह्याच्यामध्ये बाकीचे साहित्य टाकून घ्यायचे. चवीनुसार मीठ टाकायचे. मीठ टाकल्यावर परतून घ्यायचे थोडंसं 1 मिनिटभर. आता इथे एकदम छान असं लसूण अद्रकची पेस्ट पण तळलेली आहे आणि कांदा पण तळला आहे. आता बाकीचे राहिलेलं साहित्य टाकून घ्यायचे. आता ह्याच्यामध्ये एकदम बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घ्यायचे. तुम्ही टोमॅटो प्युरी केली तरी पण ह्याच्यामध्ये टाकली तरी चालते. आता टोमॅटो विरघळेपर्यंत ह्याला असं परतून घ्यायचे आणि विरघळल्यानंतर ह्याच्यामध्ये सगळे मसाले घेतलेले टाकून घ्यायचे त्याच्यामध्ये तेलामध्ये. आणि इथं पावभाजी मसाला 1 चमचा टाकायचे. 1 ते 1.5 चमचा मी इथं पावभाजी मसाला टाकला. आता हे तेलामध्ये छान असं परतून घ्यायचे आणि एकदम छान असा रंग येतो असे मसाले तेलामध्ये टाकल्यावर पावभाजीला. आता ही सर्व भाजी आता जी स्मॅश केलेली याच्यामध्ये टाकून घ्यायच्यात आणि आता 5 ते 10 मिनिट ह्याला छान असं शिजवून घ्यायचे आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची. बघू शकता एकदम छान अशी भाजी तयार झालेली आहे. आता मी बाजूला काढून घेणार आहे. आता इथं मी लादी पाव घेतलेले आहेत. आता ह्याच्यातले 4 घेणार आहे मी आणि ह्याला घरगुती बटर लावून घ्यायचे आणि याला असं छान असे ही लादी पाव भाजून घ्यायचे दोन्ही बाजूनी. आता इथे दोन्ही बाजूनी एकदम छान असं भाजून झालेलं आहे, गरम पण झालेलं आहे. आता प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. सुरुवातीला मी भाजी घेणार आहे. तर बघू शकता भाजीचा पण रंग किती छान आलेला आहे. आणि इथं आता इथं लादी पाव घेतलेला आहे. आता कांदा आणि लिंबू घ्यायचे आणि थोडंसं घरगुती बटर टाकायचं याच्यावर. आता बघू शकता एकदम छान अशी पावभाजीची प्लेट तयार झालेली आहे. थोडंसं वरून कोथिंबीर टाकायची. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.